नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अनेक जण संकल्प सगळ्या जाहीरनामे वगैरे या सगळ्या गोष्टी संकल्प त्यांची काय जे असतील पुढच्या सरकारमध्ये येऊन त्यांना करायचे त्या सगळ्या गोष्टी जाहीर करतात. आज आपण थोडी नजर टाकणारे भारतीय जनता पार्टीच्या संकल्पावरती की काय काय नक्की त्यांना करायचं आहे या पुढच्या 5 वर्षामध्ये. हातामध्ये सत्ता दिल्यानंतर त्यांना काय काय त्यांची धोरणे आहेत या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत आपण. बाकीच्याही पक्षांचं पाहणार आहे, पण भारतीय जनता पार्टीपासून सुरुवात करूया. भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांनी आता चालू केलेल्या लाडक्या बहीण योजनेला ते 1500 रुपये देत होते. 7,500 3-4 महिन्याचे आले सगळ्या महिलांच्या अकाउंटमध्ये. गोरगरीब महिला कोण असतील त्यांच्या आता त्याची मर्यादा 2100 रुपयापर्यंत येणार. म्हणजे वर्षाला झाले 25,000 रुपये. 25,000 रुपये एक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वर्षाला पडतील. निश्चित ही चांगली गोष्ट आहे, त्यात काय चुकीचं नाहीये. ज्यांना गरज आहे गोरगरीब महिलांना त्यांना 4 रुपये जर मिळत असतील तर निश्चित त्याच्याबद्दल काही वावगं नाहीये. एखाद्या श्रीमंताला नसेल तरी चालेल, पण ही योजना अतिशय उत्तम आहे आणि ही दीर्घकाळ चालू राहील अशी एक आश्वासन आपण ठरवूया मनाशी की राहील ही चालू. आणि 2100 रुपये या पुढे आता मिळणार आहेत. दुसरी महत्वाचा त्यांचा संकल्प आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा. शेतकरी कृषी सन्मान योजनेतून जे काही 12,000 रुपये मिळायचे आता ते 15,000 त्याची मर्यादा केली. 15,000 रुपये आणि MSP वरती 20% अनुदान देखील मिळणार आहे. MSP जी काही असते त्याच्यावरती 20% अनुदान ही उत्तम आणि खरोखर चांगली गोष्ट आहे. शेतकऱ्यांसाठी कुठे ना कुठेतरी हातभार लावणारी ही सगळी गोष्ट आहे. पुढचं आहे प्रत्येक गरिबांना कुठे ना कुठेतरी अन्न सुरक्षा, घर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. म्हणजे जे काय आपलं घरकुल योजना वगैरे आहेत त्या प्रकारेच ते असणार आहे आणि त्याच्यातून गोरगरिबांना घरं, अन्न सुरक्षा या सगळ्या गोष्टींमधून त्यांचा फायदा कसा होईल हा तिसरा त्यांचा संकल्प आहे. चौथा आहे वृद्ध धारक जे आहेत, वृद्ध पेन्शन धारक त्यांना देखील आता 2100 रुपये मिळणार आहेत. म्हणजे वर्षाचे झाले 25,200 जशा लाडक्या बहिणींना मिळतात तेवढेच वृद्धांना जी पेन्शन असते त्या वृद्धांची त्यांना देखील याचा फायदा होणार आहे. अप्रतिम आहे, चांगली गोष्ट आहे. अनेकदा काय होतं वृद्धांना मला असं वाटतं आई वडिलांना किंवा कोणी असेल वृद्धांना आश्रमामध्ये ठेवलं जातं. वृद्धांना मुलं बाळ सोडून सगळी निघून जातात, बिचारे एकटे खितपत. अनेक उदाहरणे आहेत आपल्या समाजामध्ये, काय न सांगण्या एवढी गोष्ट नाहीये. त्या वृद्धांना जर कुठे ना कुठेतरी 3-4 हजार रुपये महिन्याला मिळत असतील तर ते त्यांचं मला असं वाटतंय त्या घरामध्ये राहून खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी भागवू शकतात. 2-3 हजार रुपयामध्ये होतं सगळं, नाही असं नाही दोघा जणांचं. त्याच्यामुळे खरोखर हा उत्तम असा मला असं वाटतं संकल्प आणि हा एक उत्तम महत्वाची गोष्ट आहे. कारण जे काही समाजात घडतंय ना ते आपण सगळे पाहतोय. त्यामुळे वृद्धांना हे असणं अतिशय महत्वाचा संकल्प आणि हा पॉईंट त्यांनी टाकला याच्यामध्ये. पुढची गोष्ट आहे अत्यंत महत्वाची आहे. जेवढ्या काही जीवनावश्यक गोष्टी लागतात त्यांच्या किमती स्थिर राहतील. जेवढ्या काही जीवनावश्यक गोष्टी, मग त्या तेल असेल, मीठ असेल, तुमच्या चटणी हळद पासून प्रत्येक गोष्ट जी डाळी असतील, बाकीच्या काही इतर गोष्टी असतील त्यांच्या किमती स्थिर राहतील पुढच्या 5 वर्षामध्ये असं त्यांनी सांगितलं. अत्यंत महत्वाचा निर्णय. कारण काय होतं, महागाई वाढली की प्रत्येक गोष्टीचे दर खालीवर होत असतात. घरच्यांना समजत नाही की नक्की काय करायचं. जे अगदी 10-15 हजारात पगार करून सगळ्या गोष्टी घर चालवत असतात त्यांच्यासाठी अत्यंत बाब महत्वाची आहे. कारण किमती कुठेतरी स्थिर राहिल्या ना तर या सगळ्या गोष्टीचं मला असं वाटतं पुढचे 5 वर्ष त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाहीये. या महिन्यात 1,500चं भरलं तर पुढच्या महिन्यात 1,500च होणार आहे. त्याच्यामुळे हा एक महत्वाचा मला असं वाटतं निर्णय आहे. पुढचा आहे विद्यार्थ्यांसाठी 10 लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन 10,000 रुपयांना चालू करायचं आणि 25 लाख रोजगार महाराष्ट्रामध्ये पुढच्या येत्या काही वर्षामध्ये निर्माण करायचे आणि त्याचा थेट फायदा येणाऱ्या जे काही शिकून पोरं बाहेर पडतात त्या मुलांना थेट याचा फायदा होणार आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी याच्यामध्ये केला आणि ते दिसतंय, ते काही नाकारण्यासारखं नाहीये. 45,000 ग्रामपंचायतींना सिमेंटचे पानंद रस्ते जे आपण म्हणतो ना, पानंद जे छोट्या वाटा असतात गावांच्या मधून आणि अतिशय चिखल वगैरे या सगळ्या शेतांमध्ये जाणाऱ्या अनेक गावांमध्ये आज 70 ते 75% ग्रामपंचायतींमध्ये सिमेंट काँक्रिटीकरण झालेलं आहे. तुम्ही कोणत्याही गावात जाऊन पहा, तिथं तुम्हाला या गोष्टी दिसतील. हा अतिशय उत्तम आणि महत्वाचा निर्णय आहे, अतिशय महत्वाचा. मग त्या ग्रामपंचायती खाली काय करतात ते देव जाणे, पण वरून सरकारकडून या गोष्टीसाठी अप्रतिम पैसा आणि सोयी सुविधा सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात. याच्याकडे माझ्याकडे अनेक उदाहरणे आहेत. तुम्ही कुठल्याही गावाखेड्यामध्ये जा, प्रत्येक ग्रामपंचायतीला याचा फायदा होतो. आणि पानंद रस्ते आता सिमेंटचे होत आहेत आणि अजून 45,000 गावं त्यांना अजून पानंद रस्त्यांची वाढ करून हा देखील महत्वाचा एक संकल्प आहे. हा एक महत्वाचा निर्णय, उत्तम निर्णय, याच्याबद्दल काही वावगं नाही आपल्याला. पुढचा देखील एक महत्वाचा निर्णय, अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये आता मिळतील आणि त्यांना विमा कवच देखील मिळेल. या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत कारण त्या अनेक मोर्चांमधून अनेक ठिकाणी त्यांनी त्यांचा रोष व्यक्त केला आणि कुठेतरी आता त्यांना एक या संकल्प पत्रातून महत्व
महत्वाची गोष्ट अधोरेखित करण्यात आली की तुम्हाला 15,000 रुपये मिळाले जातील, 15,000 रुपये मिळतील आणि विमा कवच देखील मिळेल. त्यामुळे ही देखील अंगणवाडी आशा सेविकांसाठी ज्या काही महिला आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, असंख्य महिला, हजारो महिला आहेत, त्यांना कुठेतरी आता आधार मिळतोय आणि त्यांना कुठं ना कुठेतरी मला असं वाटतं हा छोटासा आधार त्यांना देण्याचा प्रयत्न सरकारनं केलाय किंवा हे संकल्प पत्रामध्ये त्यांच्या लिहिलंय. पुढचा एक महत्वाचा संकल्पातला मला असं वाटतं हा पॉइंट आहे, तो म्हणजे AI. ज्या प्रकारे AI तंत्रज्ञान संपूर्ण जगाला विळखा घालतंय आणि ज्या प्रकारे टेक्नॉलॉजी इतक्या भयंकर पद्धतीने बदलते आणि त्यालाच हात घालण्यासाठी महाराष्ट्रातली मग नागपूर असो, पुणे असो, मुंबई असो, जी महत्वाची मोठी शहर आहेत ते एरोस्पेस हब बनवण्यात येतील. आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. येणाऱ्या टेक्नॉलॉजीला आपल्याला आत्मसात करून घ्यावं लागेल, आपल्याला जवळ घ्यावं लागेल, आपल्या मुलांना ते शिकवावं लागेल. कारण आपण आपलं जुनंच उघडत बसू तर चालणार नाही. कारण ज्या प्रकारचे बदल होत राहतील ते बदल आपल्याला स्वीकारावेच लागतील. आणि महाराष्ट्रामध्ये मग रिलायन्स असेल, अशा मोठ्या दिग्गज कंपन्या AI विषयी मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करतायत आणि त्याचा शेतकऱ्यांना देखील फायदा होणार. मध्ये ड्रोन सेक्टर असो, प्रत्येक गोष्टीमध्ये AIचा फायदा होणार आहे. एवढं लक्षात ठेवा. AI हे येणाऱ्या काळामध्ये मानव जातीला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाणार आहे, एवढं मात्र नक्की. पुढचा एक अतिशय महत्वाचा अजून एक विरोधक म्हणत होते की इकडनं सरकार देत आहे शेतकऱ्यांना 6,000 आणि तिकडनं खतावरती लाख रुपये घेत आहेत, वर सगळ्या गोष्टी त्या कराच्या माध्यमातून वरती शेतकऱ्यांपासून घेतल्या जात आहेत. या सरकारने आता यांनी सांगितलंय की आम्ही जो काही SGST घेतलेला आहे वरती तो आम्ही परत आणणार आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार. दुसरी गोष्ट, सोयाबीनचा एक महत्वाचा विषय महाराष्ट्रातला, त्याला 6,000 रुपये प्रति क्विंटलनं भाव देणार आम्ही. आणि हा महत्वाचा निर्णय आणि खरोखर हे मला असं वाटतं, खरोखर मी या निर्णयाची वाट पाहत होतो आणि कुणीना तरी हा निर्णयाला हात घातला आणि खरोखर शेतकऱ्यांना कुठं ना कुठेतरी दिलासा मिळेल. जो काही कर आता घेतला जातो तो घेतला जाणार नाही, जो गेलाय वरती तो देखील पुन्हा येईल. त्याच्यामुळे त्याचा देखील शेतकऱ्यांना फायदा होईल आणि सोयाबीन शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होईल असं या सगळ्या गोष्टीमध्ये लिहिलंय. पुढचा एक महत्वाचा निर्णय तो म्हणजे ग्रामीण भागातल्या बचत गटाचा. ज्या काही लखपती दिदी ही जी योजना आहे नरेंद्र मोदींची आणि देवाभाऊंची, अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे तुमच्या ग्रामीण भागामध्ये कोण असेल बचत गटवाले तर त्यांना सांगा, ते 50 लाख महिलांना याचा थेट फायदा करून देणार आहे. 500 बचत गटांना 1000 कोटींचा फिरता निधी या सगळ्या गोष्टींना वापरायसाठी मिळणार. त्याच्यामुळे खरोखर बचत गटांना याचा फायदा होणार आहे आणि थेट ग्रामीण खेड्या गावांमध्ये जो काय आपला बचत गट चालवतात, आपली आई असेल, कोणी आपल्या आजूबाजूचे असेल गाववाले, अनेक ठिकाणी बचत गट आजही चालतात, त्याचा देखील याला थेट फायदा होईल. आणि यातून काय होईल तर गावातल्या स्त्रिया सक्षम होतील, हे महत्वाचं आहे. त्यांना व्यावहारिक ज्ञान येईल. कारण बचत गट बघा ना तुम्ही, आपण कित्येक वर्षापासून या गोष्टी चालत आलेल्या आहेत बचत गटाच्या. त्याच्यामुळे स्त्रिया कुठे ना कुठेतरी ग्रामीण भागावर किंवा ग्रामीण पातळीवरती कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं स्थिर राहण्याचा प्रयत्न करतात, व्यावहारिक जगाला जोडून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यासाठी बचत गट हे अतिशय महत्वाची मला असं वाटतं भूमिका या सगळ्यासाठी बजावतोय. आणि आता देखील त्याला चालना देण्यासाठी एक चांगल्या लखपती दिदी आणि या सगळ्या गोष्टी सरकारनं काढल्यात. पुढचा आहे SC ST OBC यांच्यातून उद्योजक घडवण्यासाठी त्यांना 15 लाखाचं बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. की जे काही आपले सगळे सेक्शन आहेत त्या सेक्शन मधील लोकांना, आपल्या समाजाला याचा कुठं ना कुठेतरी थेट फायदा होणार. त्याच्यामुळे हे देखील महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र काढून तिथं शिक्षण दिलं जाईल, प्रशिक्षण दिलं जाईल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर या सगळ्या गोष्टी, आणि त्यातून मुलांना प्रेरणा देण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा पुढाकार घेतला जाईल आणि त्यातून उद्योजक कसे निर्माण होतील याकडे सगळीकडे लक्ष दिलं जाईल. त्यामुळे ही देखील योजना किंवा हा देखील संकल्प अत्यंत महत्वाचा आहे. पुढचा एक महत्वाचा निर्णय मला वाटला ज्येष्ठ नागरिकांचाच. ज्येष्ठ नागरिकांसाठी जो काही आपला सरकारी रुग्णालय असतं त्या सरकारी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र OPD कक्ष काढण्याचं हे सगळं निर्णय घेतला आणि हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण काय होतं, आपले राज्य आजोबा पूर्ण म्हणजे शेवटच्या या सगळ्या काळामध्ये त्यांना चालता येत नाही, सगळ्या गोष्टी होतात आणि मग कुठं ना कुठेतरी या रुग्णालयांमध्ये गेल्यानंतर हेळसांड होते या सगळ्या गोष्टींची. आणि कुठेतरी आता स्वतंत्र त्यांना OPD मिळाल्यानंतर ते काय त्यांचं एज लिमिट असेल त्याच्यावरती, तर कुठे ना कुठेतरी त्याचा आधार होईल त्यांना. ही महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण अनेक ठिकाणी बघतो व्हीलचेअरवरती बसलेली आजी आजोबा असेच कितपत कुठे ना कुठेतरी पडत असतात, सांभाळायला कोणी नसतं, काय नसतं. मग अशा वेळेला त्यांना थेट याचा फायदा होईल आणि सरकारी रुग्णालयांमध्ये त्यांना कुठे ना कुठेतरी दिलासा मिळण्याचं काम आणि या संकल्पातून आणि या महत्वाच्या एका पॉईंट मधून अधोरेखित केलेलं आहे. पुढचा एक महत्वाचा आणि अत्यंत आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि अत्यंत समाजावरती धर्मावरती आघात घालणारा एक महत्वाचा निर्णय याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने लिहिलाय आणि म्हणून आम्ही यांचे गुणगान गातो, तो म्हणजे धर्मांतरण. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये धर्मांतराचा रेशो जो काही वाढलाय ना, हे हालेलुयावाले
साली हे तर साली तुटून पडले त्या गोष्टीवरती. लाखो रुपयांना निधी येतो बाहेरच्या ख्रिश्चन देशांमधून आणि इथं येऊन 10-5 लाखात गोरगरिबांना फुसलवून विकत घेतात आणि धर्मांतर करायला लावतात. यांच्या साल्यांच्या नांग्या पहिल्या ठेचल्या पाहिजे, त्यांना पहिलं ठेचावं लागेल. आणि दुसरे तर आहेच आपले दाढीवाले सगळे, ते तर काय धाक दाखवायला आहेतच, कापून टाकून मारून टाकून तुकडे करून हे करून असं करून धर्मांतर करणारी सगळी बळजबरीने. यांच्यावरती कडक कायदा करण्याच्या या संकल्पामध्ये अत्यंत मला पटलेला हा निर्णय आहे आणि खरोखर मी याचं स्वागत करतो. पुढचा आहे मेक इन महाराष्ट्रामधून आपल्या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती 1 ट्रिलियन पर्यंत घेऊन जाणं आणि या सगळ्या गोष्टीतून महाराष्ट्राला कुठे ना कुठेतरी एका मोठ्या स्तरावरती देशामध्ये आणणं, जगामध्ये आणणं आणि बाहेरची गुंतवणूक जास्तीत जास्त कशी महाराष्ट्रामध्ये येईल हे पाहणं, इथल्या लोकांना, तरुणांना रोजगार अजून कसा निर्माण होईल याकडे लक्ष देणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती आणि हे निश्चित होते आता देखील आणि पुढे देखील मोठ्या प्रमाणामध्ये होईल असा हा संकल्प आहे. या सगळ्या गोष्टी पाहता कुठे ना कुठेतरी बारीक सारीक गोष्टींचा विचार केलेला आपल्याला दिसतो. खास करून शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, वृद्धांसाठी, महाराष्ट्राच्या एकंदरीत आर्थिक गोष्टींसाठी, धर्मासाठी, मला असं वाटतं अनुसूचित जाती जमाती या सगळ्या गोष्टींसाठी कुठे ना कुठेतरी चांगला आधार देण्याचं काम या सगळ्या गोष्टीतून केलं जातं. अनेक अजून संकल्प आहेत ते मला असं वाटतं मराठा समाजाला देखील काय ते अण्णासाहेब पाटीलला आर्थिक याच्यातून मदत करणं, या सगळ्या गोष्टी त्यांना देखील रोजगाराची संधी देणं, अनेक समाजांवरती अनेक गोष्टींवरती याच्यावरती अभ्यास केला. मी काय तुम्हाला सगळं सांगत नाही आणि याच्यातून खरोखर कुठे ना कुठेतरी उत्तम असा महाराष्ट्र घडवण्याचा आणि या सगळ्या गोष्टी करण्याचा मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी आणि महायुतीचा सगळ्यांचा हा संकल्प आहे आणि यातून निश्चित काही ना काहीतरी नवीन घडेल आणि महाराष्ट्र आपल्याला काहीतरी नवीन दिसेल. बाकी तुम्हाला काय वाटतं अजून मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत. तुमचा धन्यवाद.